नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर मनमोकळं बोलणार आहोत जो विषय कोणालाच आवडत नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की येतो. म्हातारपण. म्हातारपण म्हणजे पांढरे केस, सुरकुत्या आणि थकलेलं शरीर इतकंच नसतं मैत्रिणींनो. खरं म्हातारपण असतं ते परावलंबी होणं, स्वतःचं काम स्वतः न होणं आणि मनातून हरलेलं आयुष्य. कधी तुम्ही पाहिलं आहे का, 65-70 वयाची एखादी स्त्री ताठ मानेनं चालताना, हसत देवपूजा करताना, स्वतःचं आयुष्य स्वतः हाताळताना, आणि त्याचवेळी 40-45 मध्येच थकलेली, औषधांवर जगणारी, आनंद हरवलेली एखादी स्त्री. वय एकटं कारण नसतं, फरक पडतो तो स्त्रीने स्वतःकडे कधी आणि कसं पाहिलं याचा. आजची आपली सवय उद्याचं आरोग्य ठरवते आणि परवाचं म्हातारपण घडवते. म्हणूनच आज ही गोष्ट फक्त ऐकण्यासाठी नाही, तर स्वतःला जागं करण्यासाठी आहे. कारण स्त्रीचं म्हातारपण कसं असेल हे तिच्या तरुणपणातल्या सवयी ठरवतात. चला तर मग आज आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढूया. मैत्रिणींनो, आशा आहे आपण सगळ्या मजेत असाल. मैत्रिणींनो, कधी स्वतःला विचारलं आहे का, आपलं म्हातारपण कसं असेल? आज कुणालाच म्हातारपणाची भीती नाही, पण परावलंबी म्हातारपण प्रत्येक स्त्रीला घाबरवतं. आज आपण पाहतो, एखादी बाई 65-70 वयातही सकाळी उठते, चालायला जाते, देवपूजा करते, स्वतःचं काम स्वतः करते, आणि एखादी स्त्री 40-45 मध्येच थकलेली, चिडचिडी, डॉक्टरांच्या चक्रा मारणारी, औषधांवर जगणारी होते. फरक काय? फरक असतो स्त्रीने स्वतःसाठी काय केलं याचा. मैत्रिणींनो, आपण आयुष्यभर सगळ्यांसाठी जगतो. आईसाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासरच्या माणसांसाठी, पण स्वतःसाठी नाही. स्त्री आणि आहार, उरलेलं खाण्याची सवय. घरात सगळ्यांना वाढून झाल्यावर शेवटीचे उरतं ते खाणारी माणूस म्हणजे बाई. आई म्हणते, मला चालेल, तू खा. सून म्हणते, सगळ्यांनी जेवल्यावर मी घेईन. पण शरीर रोज प्रश्न विचारत असतं, माझं काय? आज 30-35 वयानंतर सुरू होतं थकवा, अशक्तपणा, हिमोग्लोबिन कमी, चक्कर येणं, सांधेदुखी, आणि आपण म्हणतो, हे तर बायकांना होतंच. नाही मैत्रिणींनो, हे होतं कारण आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. स्त्रीने लक्षात ठेवावं, वेळेवर खाणं, उपाशी न राहणं, फक्त चहा भाकरवर दिवस न काढणं. स्वतःसाठी नीट खाणं म्हणजे स्वार्थ नाही, ती जबाबदारी आहे. आजचा आहार उद्याचं आरोग्य आणि परवाचं म्हातारपण ठरवतो. स्त्री आणि व्यायाम. घरकाम म्हणजे व्यायाम नाही. अनेक बायका म्हणतात, आमचं घरचं कामच इतकं असतं, वेगळा व्यायाम कशाला? पण मैत्रिणींनो, घरचं काम शरीर थकवतं, पण शरीर मजबूत करत नाही. सकाळी 15-20 मिनिटं चालणं, थोडं मोकळ्या हवेत श्वास घेणं, स्वतःसाठी वेळ काढणं, याला पैसे लागत नाहीत. एक आजी म्हणाली होती, मी स्वतःसाठी चालायला लागली आणि गुडघेदुखी रुसून बसली. व्यायाम म्हणजे शिक्षा नाही, तो म्हातारपणाचा विमा आहे. स्त्रीचं मन सगळं गिळून टाकणारं. स्त्री दुखावते पण बोलत नाही, रडते पण एकटी. घरात वाद नको म्हणून ती स्वतःचं मन गप्प ठेवते. पण दाबलेलं मन एक दिवस शरीरात उतरतं. रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह, डिप्रेशन, झोप न लागणं, हे आजार नाहीत माझ्या सखींनो, हे ठकलेलं मन आहे. स्त्रीने शिकायला हवं, नाही म्हणणं, स्वतःसाठी वेळ घेणं, अपराधीपणा न बाळगणं. स्वतःला जपणारी स्त्री घर उद्ध्वस्त करत नाही, ती घर टिकवते. झोप, स्त्रीची विसरलेली गरज. सगळे झोपले की घरातली बाई झोपते. उशिरा झोप आणि लवकर उठणं, याचा परिणाम चिडचिड, विसराळूपणा, हार्मोन्स बिघडणं. झोप म्हणजे आळस नाही, झोप म्हणजे शरीराची दुरुस्ती. आज नीट झोप, उद्या मजबूत शरीर आणि परवा शांत म्हातारपण. स्त्री आणि सवयी. दुर्लक्षाची किंमत. दुखणं लपवणं, डॉक्टरकडे जायला उशीर, औषध चुकवणं, या सवयी हळूहळू म्हातारपणा उघड करतात. मैत्रिणींनो, तुम्ही कमजोर नाही,
तुम्ही फक्त स्वतःला दुर्लक्षित करता. स्त्रीचे नातेसंबंध, स्वतःचं जग, फक्त घरचं आयुष्य नाही, फक्त जबाबदाऱ्या नाहीत, स्त्रीलाही हवं असतं. मैत्रिणी, गप्पा, हसू, स्वतःचं वर्तुळ. आनंदी स्त्री बरोबर आनंदी घर. एकटी पडलेली स्त्री आतून आधी म्हातारी होते. तर माझ्या मैत्रिणींनो, आज स्वतःला विचारा, मी स्वतःसाठी काय करते? मी माझ्या शरीराला वेळ देते का? माझं म्हातारपण सन्मानाचं असावं असं मला वाटतं का? कारण म्हातारपण अचानक येत नाही, ते रोज तयार होत असतं आपल्या छोट्या सवयींनी. आजच ठरवा, मी सगळ्यांसाठी जगतेच, पण आता स्वतःसाठीही जगणार. माझं म्हातारपण ओझं नाही तर सन्मानाचं असणार. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज आपण हे सगळं ऐकलं, पण आता एक विनंती आहे. आजपासून फक्त घरासाठी नाही, फक्त जबाबदाऱ्यांसाठी नाही, तर स्वतःसाठीही थोडं जगायचं ठरवा. आजच एक छोटा निर्णय घ्या. आज वेळेवर जेवेन, आज 10 मिनिटं चालेन, आज मनातलं कुणाशी तरी बोलेन, आज स्वतःला दोष न देता झोपेन. कारण मोठे बदल मोठ्या निर्णयांनी नाही, तर छोट्या सवयींनी होतात. जर हा विषय तुमच्या मनाला भिडला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या आईपर्यंत, बहिणीपर्यंत, मैत्रिणीपर्यंत आणि प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवा, जिला स्वतःची आठवण करून देणं गरजेचं आहे. आणि हो मैत्रिणींनो, आपल्या सोपे जीवन चॅनलवर अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, आयुष्याला आधार देणाऱ्या गोष्टी तुमच्यासाठी नियमितपणे येत राहतील. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, आजपासून तुम्ही स्वतःसाठी कोणती एक सवय सुरू करणार आहात. लक्षात ठेवा, म्हातारपण ओझं नसतं, जर आपण आज स्वतःला जपायला शिकलो तर. पुन्हा भेटूया अशाच एका मनापासूनच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही महत्त्वाच्या आहात. लक्ष्मी कृपा रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.